नियोजन आपल्या सर्वांना श्रोत आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी या उपक्रमाअंतर्गत आपल्या महापे गावातील आमचे परम स्नेही श्री विश्वनाथ बेडगू डावुरकर आणि समस्त माफे ग्रामस्थ मंडळ त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्या वतीनं नवी मुंबईमध्ये चालू असणारा हा एकादशीचा व्रत या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे सबूर आणि संयम जर ठेवला तर पदरामध्ये चांगलं फल पडतं. त्या 3 वर्षामध्ये जेवढ्या एकादशी झाल्या असतील त्याच्यापेक्षा 1000 पटीने फल आजच्या एकादशीच आहे. वास्तविक पाहता हा जो मास आहे हा महिना आहे, हा पवित्र महिना आहे. मला मास आहे, हा मनमास नाव आहे. धोंड्याचा महिना आहे. धोंड्याचा महिना याचा अर्थ असा की भगवंत स्वतः बोलतात गीतेमध्ये, माझे भक्तीविना जलो दयाचे जयालेपण अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काय. दगड कमी येतो पृथ्वीवर, दगडाच्या हिशोबाने म्हणजे धोंड्याचा महिना. त्याला कोणी स्वीकारत नाही, त्याचा अंगीकार करत नाही, असा महिना आहे. परंतु हा महिना आला कुठून? बरेच लोक बोलतात की पुलगा महिना नव्हता, आता कुठून आला? त्याचं उत्तर असं आहे की चांद्र वर्ष आणि सौर वर्ष याच्यामध्ये जसं आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च हे महिने मोजतो आणि मराठी महिन्यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने मोजतो. आपले महिने मोजत असताना आपण तिथीवर अनुसरून महिने मोजतो. मग कधी कधी 8 दिवस एकादशीला असतो, दुपारनंतर द्वादशी चालू होते, म्हणजे तिथी क्षय होते. आणि असे जे दिवस आहेत प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक तिथीला जानेवारी फेब्रुवारी हे जे महिने आणि चैत्र वैशाख हे जे महिने यांच्यामध्ये 11 दिवसाचा फरक पडतो. आणि चांद्र वर्ष आणि सौर वर्ष म्हणजे कालगणना निश्चित करण्यासाठी हा जो पडलेला फरक आहे त्याच्या अनुसरून 1 महिन्याचा फरक पडतो. तो हा 3 वर्षानंतर या अधिक मास आहे. वायू महिना आहे, अधिक महिना आहे, त्याचा कोणी अंगीकार करत नाही. त्याला तुच्छ लेखतात, तुच्छ. द्रौपदीने या महिन्याची अवहेलना केली. द्रौपदीने वडिलांना सांगितलं होतं, माधवी ऋषीची कन्या अगोदरच्या जन्मामध्ये द्रौपदी होती. तिला सांगितलं वडिलांनी की हा जो पवित्र महिना आहे त्याच्यामध्ये दान धर्म केलं पाहिजे. तिने या महिन्याची अवहेलना केली, म्हणून संपूर्ण महाभारतामध्ये द्रौपदीला किती दुःख भोगावं लागलं याचं कारण हा महिना. अजून सांगतो, नरसिंह पुराणामध्ये ज्यावेळी तुम्ही वाचा नरसिंह पुराण, हिरण्यकश्यपूने जे वर मागितले, जमिनीवर नको, आकाशामध्ये नको, आत नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, पशु नको, पक्षी नको, नाही का, अस्त्र नको, शस्त्र नको, मला पुन्हा आकाराचा दिवस आहे, भगवंताला प्रिय असणारा दिवस आहे. आणि या दिवशी संपूर्ण पॉझिटिव्ह लहरी असतात वातावरणामध्ये, अनेक पटीने फिरत असतात आणि अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि एकादशीच्या हरिदिनी तो सेवेला
अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबार प्रस्तुत अभंगामध्ये वारकऱ्याचा अधिकार सांगतात. या अभंगामध्ये वेदांताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तो भाग वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबारांचा भाग वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबारांनी वेदांताच्या उद्देशाला वेदांताच्या म्हणण्याचं खंडन केलेलं आहे आणि वेदांत जगद्गुरु तुकोबारांच्या बोलण्याचं खंडन केलेलं आहे. वास्तविक पाहता कुठल्याही गोष्टी आपल्याला जर साध्य करून घ्यायच्या असतील तर त्या गोष्टी साध्य करण्याकरता आपला अधिकार पाहिजे. सामान्य भगवान जरी वाचायचे असेल तर 4 बोल तरी माहित पाहिजे, निदान 10 तरी. अधिकार असल्याशिवाय काय काम आहे? हार्मोनियम वाजवायची असली, पेटी वाजवायची असली, भरतवा अधिकार लागतो. तर 4-5 राग तरी आले पाहिजे. ते बोलताना लोकांना राग आला तरी चालेल, पण 4 राग तरी आले पाहिजे. काय बोलतो अधिकार? कोणत्याच गोष्टीला अधिकार लागतो. पंढरपूरची वारी हे साधन आहे. हे साधन आहे, पण साधन करण्याकरता कोणता अधिकार कमवावा लागतो? अधिकार संत संगे सुचित्व सुची गंगा होय आणि पाप ताप हिच आहे. म्हणून गंगेमध्ये जरी स्नानाला गेला मोक्ष प्राप्त आहे. परंतु संत संगतीमध्ये असा मोक्ष आहे, भोलिये पार नेहमीचे परी भक्ती न भुलीचे न मरताची लाही जय मोक्ष. याची डोला याची देही भोगी जय मुक्तीचा सोहळा. ज्ञानेश्वरीमध्ये मुक्ती मोक्ष प्रदान करण्याकरता साधन सांगितलेले आहे. हिमालय आहे, काशी आहे, गंगा आहे, अनेक ठिकाणं मोक्ष प्रदान करणारे आहे. पण जगद्गुरु तुकोबारांनी सांगतात त्याचं खंडन केलं की पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या वारकऱ्यालाच मोक्ष प्राप्त होतो असं जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं आहे. असं जगद्गुरु तुकोबार बोलतात. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की या योगाचा अधिकारी कोण आहे? भगवंताने सांगितलं अहो योग जरी प्राप्त करायचा असला तरी त्याचा अधिकार लागतो. हे सामान्य नाही योग, हे काज कीड निर्वाण बोलतात. एकाद कीड निर्वाण परी एक साधारण जे अधिकाराचे ओढेविण काय सिद्धी जाईल. पंढरपूरच्या वारीला जर आपण चाललो आणि रोज रोज नवीन नवीन नाश्ते पाहिजे अशी भ्रमाशे केली तसला मोक्ष मी बोलत नाही. ज्ञानेश्वरीविषयी काहीच बोलत नाही. वचन असेल तरच बोलतो. ऐका होईल माऊली स्वतः बोलतात म्हणजे जीव जर ताब्यात नसेल तर मोक्ष नाही. रसनेंद्रियांचा अंगिला रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा तिचा आपण जर अंकित झालो हीच भाजी पाहिजे हाच पदार्थ पाहिजे. माऊली बोलतात रसनेंद्रियांचा अंकिला निद्रेसी जीवे मुखला तो नोहीचे म्हणितला याचा अधिकारी या हर हर. वेदांताच्या दृष्टीने अहो सामान्य व्यवहारामध्ये तुम्हाला सांगतो पती जरी व्हायचा असला तरी अधिकार लागतो. लग्न करावं लागेल तरच पती होतो. करण्याची गरज नाही. पंढरपूरच्या दिशेने जो वारकरी चालतो त्याला सहज वैराग्य निर्माण होतो. त्याच्याकरता वेगळी साधना करण्याची गरज नाही. महाराज जगाच्या पाठीवर पंढरपूर असं तीर्थक्षेत्र आहे की त्याच्या एकाच घाटावर स्त्री आणि पुरुष आंघोळ एका ठिकाणी करतात. याच्यापेक्षा वैराग्य कोणतं मला जगाच्या पाठीवर असं कुठं नाही. तर वारकऱ्याला वैराग्याकरता साधना करण्याची गरज नाही आणि त्या वारकऱ्याला विवेक संपन्न असण्याची गरज नाही. यम म्हणे काय यमावे दम म्हणे कमनावे दमावे तीर्थ म्हणजे काय हवे दोष औषध असे नाही. अशी स्थिती वारकऱ्याची होते. जसे गीतेचे 18 अध्याय मारत आहे तसे पंढरपूरच्या दिशेने चालणारे 18 अध्याय. पहिल्या दिवशी जर वारकरी जर आला दिंडीमध्ये तर अर्जुनी विषम योगाप्रमाणे असतो. कुठं देवाला बसू कोणाला वाढू का नको वाढू का मला ऐकत आहे त्याच्या मनात संशय असतो. अर्जुन विषम योग आहे. पण नंतर सांख्य योगामध्ये तो वारकरी सहज प्रवेश करतो. दुसऱ्या दिवसापासून चित्र पाहतो वारीचं कसं आहे, कसे तंबू मोडतात, कशा घड्या घालतात हे सर्व पाहतो आणि मग तिसऱ्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये कर्मयोगाला सुरुवात होते. तो आपोआप कर्म करायला लागतो. माझा तंबू मला मोडला पाहिजे. निदान वारकऱ्याला 10 वारकऱ्यांची पंगत वाढल्याशिवाय मला जेवणाचा अधिकार नाही एवढं ते त्याला कळते. मला
योग त्याच्या जीवनामध्ये अक्षर येतो, भक्ती योग येतो. वारकरी भेंडी सेवापर्यंत जाता जाता पुरुषोत्तम योग त्याला भगवंतात दिसायला लागतो महाराज. आणि मग जो पहिल्या अध्यायापासून पहिल्या दिवशी निघालेला वारकरी अर्जुन विशद योगच्या भूमिकेमध्ये असणारा वारकरी पंढरपुरामध्ये गेल्यानंतर 18व्या दिवसामध्ये बोलतो, नष्टो मोहो स्मृती लब्धवा तत्प्रसादेन मय्याच्युत. कोणता आज वारी झाली, मुक्त झाली. आता मला सांगा, या वारकऱ्याला कोणती साधना करायची गरज आहे? काही साधना करायची गरज नाही. त्याच्या जीवनामध्ये कर्मयोग सहज करतो, त्याच्या जीवनामध्ये भक्तियोग सहज करतो, आणि त्याच्या जीवनामध्ये पुरुषोत्तम योग सहज करतो, मला अक्षर योग सहज करतो. खरं म्हणजे तेच वारकरी या भवसिंधूतून पार होतात. माऊली बोलतात, येथा एकच लीला करले जे सर्व भावे मध्ये बसले, त्या आईचा खाली सरले माया जाग. मायाला सामान्य पण वारकरी सहज पार होतो. पारच वागूर तरांडी म्हणत होता, हा मुंगी मेरू ओलांडी तरीच मायेची पहिल्या झडी देखती जीव. खानाच्या पावसाने जर झालं भरून टाकला महाराज आणि जर मुंगेने मेरू पर्वत ओलांडून टाकला तर कदाचित हा मायाचा सागर तो पार करू शकेल. पण वारकरी सहज तो पार करतो, सहज पार करतो. त्याच वारकऱ्याला भवसागर पार करण्याकरता प्रत्यक्ष भगवंत येतो महाराज. आणि तो त्यांना अभंगाची रचनाही तशीच आहे. पाहे पाहे पंढरी पहिल्या चरण नाही, होय होय वारकरी. वारकरी होऊन पाहणं आणि आशी पाहण्याचे किती फरक आहे. आता एसटीचे कंडक्टर दिवसाला 4 वेळा पंढरपुरात जातात, नाही का? एसटी किती वेळा पंढरपुरात जाते? 4 वेळा दिवसाला जाऊन येते. त्याच्याला 4 वेळा होतात का? त्या ठेपा झाल्या. पण वारकरी होऊन मानकरी होऊन जर पंढरपूरला जाणं याचा आनंद वेगळा आहे. जगतून तुकोबाने बोलतात, होय होय वारकरी. वारकरी झाल्यानंतर पाहे पाहे पंढरी धर धर. या जगाच्या पाठीवर मोक्ष सर्वांना नाही. मोक्ष नाही. मग कशी बोलून गेलो, काशीला गेलात तरी मोक्ष नाही. खरं म्हणजे काशीला जाऊन काशीला जाऊन जर तो परत आला त्याला मोक्ष नाही, त्याला तिथं मरावं लागतं, तर त्याला मोक्ष आहे. प्रत्यक्ष भगवान परिणाम देऊन त्याच्या कानामध्ये मंत्र बोलतात आणि मग त्याला मुक्ती मिळते. असं प्रमाण आहे. वाराणसी प्राणी मध्यमये असं आहे त्याचं प्रमाण. भगवान म्हणून त्याला मोक्ष प्रदान करतात. म्हणून जिवंतपणे जर तुम्ही कोणत्याही तीर्थाला जा, कोणतीही साधना करा, त्याला मोक्ष नाही. पण पंढरपूरच्या वारकऱ्याचा मोक्ष का आहे याचे एकच कारण, वारकऱ्याला वेगळी साधना करायची गरज नाही. वारी हे साधन आहे, साधन आहे. साधनाचा फळ किती मोठा आहे याच्यावरून त्या साधनेला किंमत आहे. एकाने सांगितलं की 7 सुपारीचे झाड आहेत, याच्यावर चढा आणि उतरा, जो पहिला उतरेल त्याला बक्षीस मिळेल. सर्वांनी कंबर कसून बांधली. एवढा मोठा गावाचा सरपंच आहे आणि काहीतरी बक्षीस देणार आहे. पण ते झाडं सुपारीची आवड आहे, चढायला सरळ असतात. एकाने सहज प्रश्न केला, महाराज आम्ही चढवून उतरलो एका गमामध्ये, पण बक्षीस काय देणार? त्यांचं
की आपण पण शेतकरी आहोत, आपल्याकडे पूर्वी अशी गोफण असायची बाकर मारायला. आपल्याकडे शेतावर पहा अशी एवढा मोठा कोंडा घ्यायचा एवढा, आणि मग जनावरे पाखरे गोफणीचा आपण उपयोग करायचो. राजाचा मुलगा एक दिवस शिकायला निघाला होता आणि त्याने ती गोफण पाहिली. शेतकऱ्याचा मुलगा पाखर कसं उडवतो, त्याला राजाला सांगितलं मलाही गोफण पाहिजे अशीच. राजाला काय कमी मला चांगली सुंदर गोफण घेतली, पण तो त्याच्या दगडा म्हणला नाही एवढे सोन्याचे गोले मला, एवढे सोन्याचे गोले. गेला रस्त्यामध्ये, गावाच्या बाहेर गेला, एवढा मोठा गोळा घेतला, असा भरून त्याने फिरवला, एका म्हाताऱ्या बाबाच्या पाठीत गोळा पडला. गोळा पडल्याबरोबर बिचारा जागला, जागेवर पडला, दात पडायची वेळ आली. दुःख झालं काय, पण उठून बघितलं बापरे गोळा सोन्याचा आहे. तो गोळा अजून 4-5 हात तो पाठीवर लागला, हे दुःख विसरला का? हे सुख मोठं आहे ना. जन्माला आहे ना, आमच्या वारीच्या पुढे दुःख एवढंच आहे. हे दुःख नगण्य आहे. या वारी करता आम्ही 1000 वेळा देवा जरी जन्माला घातलं तरी चालेल, पण वारी सोडणार नाही. देवा जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. वारकऱ्याचा भाव असायचा, आता भाव देवा मला जगातून तुम्हाला बोलतात. तुम्हाला मोक्षाची जर प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला इतर साधना करण्याची गरज नाही. ना लगेच दंडन मुंडन पंचांगी साधन काय करायची गरज आहे मला? केस भाजण्याची काय गरज आहे मला? केस काढा नाही तर केस करा, केस काढा नाही तर केस करा. प्राप्ती नाही मला पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या वारकऱ्याला दंडन करण्याची गरज नाही, मुंडन करण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. त्याचा मनातला भाव असा असतो, देव माझा, देवाचा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, असा भाव त्या वारकऱ्याच्या अंतर्मनामध्ये असल्या कारणानं केवळ आणि केवळ तोच त्या मोक्षाचा अधिकारी आहे. तो वारकरी जो पंढरपूरच्या दिशेने चालतो त्याला मोक्ष जर नाही भेटला तर त्याला मोक्ष द्यावाच लागेल, असा पुंडलिकाला देवाने म्हटले. वाराणसी गेल्याचं पुण्य आहे, पंढरपूरला एक पावी लागलं तरी एवढं पुण्य आहे. इतर ठिकाणी दान करण्यामध्ये आणि पंढरपूरला दान करण्यामध्ये फरक आहे, ध्यानात घ्या. इतर तीर्थक्षेत्रात चालण्यामध्ये आणि पंढरपूरच्या दिशेने चालण्यामध्ये खूप फरक आहे. बाकीच्या आम्ही दिंड्या वाऱ्या बघतो, महाराज भजनाचा पत्ता नाही, दोघे पुढे तिघे मागे चौघे मागे. तिथं फक्त या जेवणाच्या वेळेवर हजर राहा, फक्त भोजन द्या आणि दिशे द्या. पण पंढरपूरची वारी ही भजन प्रधान वारी आहे. तिथं भजन घडते, काकडा घडतो. एकदा जीवनामध्ये काकडा झाला की वाकडा असला तरी सरळ होतो, सरळ होतो. वाकडा असला तरी एवढं काकड्याचा प्रभाव आहे, पण काकडा घडला पाहिजे. आणि पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये काकडा घडणं हे सामान्य गोष्ट नाही. मला तुम्ही या कधीतरी आमच्या धर्मशाळेवर आणि तो पहा एकदा, ऐका एक दिवस, किती आनंद वाटतो. सर्वच मठावर सर्व धर्मशाळेमध्ये तुम्ही सकाळी गेला की काकड्याच्या वेळी येतात, किती गोड वाटते मला, किती गोड वाटते. काकड्याला बसा, किती आनंद वाटतो. म्हणून ह्या ज्या भजन, काकडा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, दान, धर्म, पुण्य या सर्व गोष्टी ज्या आहेत या फक्त पंढरपूरच्या दिशेने घडतात, ते पंढरपूरलाच घडतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारा बोलतात, तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर तुम्ही पंढरपूरची वारी करा. नव्हे पंढरपूरचा वारी जो करणार आहे त्यालाच मोक्ष आहे.